हाय, तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे या ब्लॉगच्या सिरीजमध्ये, जो की दिवाळी ब्लॉगची सिरीज चालू आहे. डे 1, डे 2, डे 3 माहीत नाही आज कुठला दिवस आहे. आज 4th डे 4 आहे. तर बेसिकली मी सकाळपासून उठून जास्त काही शूट नाही केलेलं, कारण आवरलं, खाल्लं पिल्लं, मामाच्या घरी गेलो आणि तेव्हाच माझ्या घरी आलो. आणि मग आता इथं बघितलं तर खूप सारा राडा पडलेला आहे, जो आम्ही काल सगळं मांडून गेलतो. सगळं तयार झालं की असला सगळा राडा पडतो. आणि आता मम्मी वापस मामाच्या घरी गेली आहे जेवण करण्यासाठी. तर तोपर्यंत माझा असा प्लॅन आहे की मी हा पटपट राडा आवरेल, कारण आज प्लॅन आहे आमच्या सगळ्यांच्या साडी घालायचा, दर्शू, मी आणि कल्याणीचा. तर बेसिकली आम्ही सगळे साडी घालून तयार होणार आहेत अराऊंड 5 वाजता. त्याच्या आधी मी सगळं एकदा घर आवरेल, कारण वापस सायंकाळी दिवे लावावं लागतात. तर त्याच्यासाठी झाडून फरशी सगळं ते करून ठेवाल आणि मग थोडं दिवस नॅप घेऊन मग आवरायला लागेल. त्याचा मी नक्की शूट करेल. आणि काही जातात बाहेर पाऊस पडून गेला, एवढं ऊन पडलेलं तरी लिटरली वापस पाऊस पडला आहे. आणि माझी रांगोळी पूर्ण चकचक धुवून गेली पावसाने. ते मी टाकेल पुढं क्लिप. तर मी आता आवरते आणि मग वापस थोडंसं जेवढं होईल तेवढं शूट करेल. बाहेर एकदम कडक ऊन आलं आणि तरी पण पाऊस चालू आहे. कसलं भारी वाटतंय पण. आणि पूर्ण चकचक रांगोळी धुवून गेली आहे. Meanwhile, बोलले होते मी आवरेल, पण मला खूप कंटाळा आलाय आणि झोप येते. a few moments later. हाँ ये कर लो पहले. गाईस दीदी फरशा पुसत आहे. हे बघा, दीदी फरशा पुसायली म्हणून फरशा पण स्वच्छ निघणार. हो ना दीदी? काय नाही काय नाही. ते ग्रीन नाही आहे का की गर्ल्स दिवाळी मॉर्निंगच्या इव्हिनिंगच्या नाईटच्या. हां बरोबर आहे. आणि थोड्या वेळाचं ट्रान्सफॉर्मेशन तुम्हाला बघायला भेटेल नक्कीच. बात तो सही है. दौड़ना तो पड़ता है. गाईज आज वापस रांगोळी काढायला बसलेलं ना. जिनीचा आज रांगोळीचा पचका बघा. आधी इलं मी हे आतल्या पेटलचं तर ह्या बाहेरच्या, तर तिने वापस आतला म्हणजे काय? ही याला डॉक्टर हंसराज हाती केलंच नाही. मचकन मला कळालंच नाही. बघ ना किती ढबरं काढलंस. कदरली. आणि त्याच्यावर त्याचा ग्रीन कलर मारते आणि त्याच्यात पण ऑरेंज कलर भरलेला. आता त्याच्यावरती दिसत वापस नाही मदत केलेली, ते दिसत नाही. दिसतं पिल्लू मला. ठीक आहे. तर ऑलमोस्ट सगळं काम आवरलं, फरशा ते झालेत. मी म्हटलं तर मी करणार नाही, पण मी शेवटी केलं. आता वरती साडी ते काढून ठेवलं आणि कल्याणीचं ब्लाऊज तिकडे ती घेऊन येईल. मी तुम्हाला दाखवतो माझी साडी. आहे आजची साडी जी मी घालणार आहे. हे ब्लाऊज मम्मीने रेडीमेड शिवून घेतलेलं, त्या काकूंकडून मस्त शिवलं त्यांनी. आणि ही साडी आहे थोडी सिम्पल आहे पण ठीक आहे, म्हणजे कलर ते मस्त आहे, तर त्याच्यामुळे मला आवडली. आणि ही कल्लूची साडी, ती खूप गोळामोळा करून टाकली रेड साडी. आणि मी आताच माझे केस थोडेसे नीट केले. 2000 years later. तर हे होतं. ही साडी घातली मी फायनली पिंक कलरची, तुम्हाला दाखवल्याप्रमाणे. अजून काहीच तयार नाही झाली आहे, कारण आता थोडंसं मेकअप करेल आणि मग मस्त मस्त फोटो काढून ज्वेलरी ते घालल आणि मग तुम्हाला दाखवाल. आणि कल्याणी स्टील तिची ब्लाऊजची फिटिंगच होती, कारण तिला जे फर्स्ट होतं ते आलं नाही आहे. किती वेळ लागणार आहे तुला? आणि दर्शन अजून आली नाही, कारण तिकडे ती मामाच्या घरी रांगोळी काढते. तुम्ही थोडंसं तयार होऊन दाखवणार तुम्हाला. थोडं कलर करेक्ट अप्लाय केले असतात, कारण डार्क सर्कल्स खूप आहेत गाईज मला. आणि मला सडन लक्षात आलं की माझ्याकडे कॉटन्स आहे, तर मी कॉटन बॉल यूज करू शकते मेकअपसाठी. माझी फिंगर्स नाही. हे भैयाच्या लग्नाच्या वेळेस घेतलेले लास्ट टाइम तेच. मेनली हा कलर आणि हा कलर. तू जेवण केली? अंडर आईज. आणि हा कोण आलंय? इशू आली आहे. इशू बाबू हाय इकडं. व्हिडिओ मध्ये हाय गाईस. कसली इशू मला रडून दाखव ना. प्लीज रडून मूड नाही मूड नाही माझं. इशू रडून दाखव, मग आपण खेळू. आणि हसून दाखव. हाय म्हण. बाय गाईस. ही पोरगी अजून तयार झालेली नाहीये. तुझं काय प्लॅन काय दर्शना? यार दर्शू प्लीज मी काढून टाकलं, खरं सांगायला मी. तू घातली नाही मम्मीने. तिकडे जाणार का तू? इशू
कधी तिकडे जाणार का? आपली ओळख नाही, खूप छान दिदी. नाही म्हण, नाही म्हण, नाही म्हण. नको. क्या इतना बुरा हूँ मैं माँ. One eternity later. आमचं फोटोशूट झालं. आम्ही गच्चीवरती आलेलो फोटो काढण्यासाठी आणि ही माझी फोटोग्राफर होती आजची, कुणाल भया नाही. आणि ही साडी फायनल लुक असा आला. दाखवशील का जरा? कसं दाखवायचं आता? थांब, फ्रंट कॅमेराने मग बॅक कॅमेरा करावं लागेल. थांब. आणि हा आहे फायनल लुक. बस बस अगं बस, मी कॉन्शियस. कल्याणी अजून आवडतीच आहे. जिनी राडा हा, राडा हा. काहीच मी तयार झाली आहे, पण अजून कल्याणी रेडीच होती. रेडी पण नाही तिने, अजून काही आवरलेलं पण नाही. ती फक्त अजून तिच्या ब्लाऊजची शिलाईच होतीये. तुला किती वेळ आहे? आणि ही सेम पोझिशनमध्ये मी साडी घालून झालं सगळं झालं तरी पण. कल्याणी तिथं मी फुलाची रांगोळी काढू का पुढं? ते टीव्हीला सरक नाही तर भिंत्या चिटकून फोटो काढायचे मला. गाईज मी खूप थकले यार. साडी घालून बस एवढं डिफिकल्ट काय. म्हणजे मी लिटरली 2 तास झालं ह्या आउटफिटवरती पप्पासाठी चहा केला, दिवे लावले आणि मेन म्हणजे एक काम केलं, कल्याणीला पण रेडी केलं. मग त्याच्यामुळे मी तर जास्त अशी ट्रेन आउट झाली आहे. आत्ता एक विषय झाला, मी मामाच्या घरी झाला आता नेमकीच निघाले आणि मी कल्याणीला कॉल केला की आहे का, ठीक आहे का सगळं, की कोण आले कोण नाही. ती बोलली मामाकडे खूप सारे पाहुणे आले आहेत आणि मी अशी साडी घालून त्यांच्या समोरून जाऊ शकत नाही. म्हणून मी वापस घरात येऊन बसली. ही माझी 3rd टाईम आहे वापस आज जायची, बाहेर यायची. त्याच्या अगोदर मम्मीला म्हटलं होतं की मी चालले, पण मी वापस आले कारण मम्मी आणि पप्पाचे फोटो काढायचे होते. आणि आता वापस मामाच्या घरी निघायला झालं तर तिकडे पाहुणे आलेले आणि मी अशी ह्या अवतारात तर जाऊ शकत नाही ऑब्व्हियसली, कारण मी कॉन्शियस होईल. तर जाऊ थोड्या वेळाने, 1 तासाने जाईल. जेव्हा मला वापस कॉल करेल. आता मला बोर होतं, मी काय करू शकत नाही कारण मी सगळं आवरून घेऊन झाले. मग पण बाहेर गेलं आणि ही पोरगी स्टील फोन बघते इथेच तंगेवर करून. मी तुम्हाला माझं फुल लुक दाखवू का वापस एकदा? हेच करत नाही. तर असा दिसतोय आजचा लुक. मी जास्त मोठे इयरिंग्स प्रिफर नाही केलं, छोटे छोटेच घातले कारण मला हेवी नको होतं काहीच. आणि पहिल्यांदा मी ना बन पाडलेला, जे मी तुम्हाला दाखवते. माझा गजरा कुठं गेला सापडत नाही म्हणतं. हां, ह्या असा मागे पूर्ण ते गजरा ते लावून असं पूर्ण फिट बन पाडलेला, पण मी आता तो बन पण काढून टाकला आहे कारण जिनी म्हणजे त्याच्यामध्ये तू आंटी वाटत होतीस. त्याच्यामुळे मी वापस अगेन सेम हेअरस्टाईलने एवढी फोटो खुले बाल सोडले. Later that same evening. अरे मी काय नाही म्हणत, लावा चला, भूक लागली आहे. लाव लाव मम्मी, लागलाय दमाने, फक्त कुठायला ते. तू सरक लाव. पप्पा अंग होते. सर्व हा गाईज यस गाईज, थँक्यू गाईज. कुठलं लावायचं आहे? चष्मा घाल, चष्मा सरक. गाईज मम्मी मी पहिल्यांदा सोबत फिरू त्याला बस. संपलं.